मंदार सगळं नीट चेक करा, मॅगझिन प्रॉपर नंबरिंग करूनच डिस्पॅच करा, ठीक आहे? हा ते सोयीचं होईल रे जरा. आणि हा आहे बघ, परत सकाळी वेळ नसणार आहे. ते फायनल लेआउट प्रमाणे झालं ना सगळं प्रिंटिंग? हा ओके. हा पॅकिंगचं जरा लवकर आठवा आणि मला सकाळी फोन कर. हा पोचतो मी. बाय 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 बाय. चल शमिका, उद्या आपल्या मॅगझिनची पहिली प्रिंट मार्केटमध्ये येणार आहे. मला ना असं छातीत धडधड होत आहे. म्हणजे खूप आनंदही होतोय आणि बरोबर असं अस्वस्थही वाटतंय का. आय होप एव्हरीथिंग विल बी ओके. अभि, मलाही जरा अस्वस्थपणाच वाटतोय रे. हो का? तुझी खूप धावपळच झाली ना. काय आपलं सगळं बेसिक पासूनच सुरुवात असल्यामुळे तुला पण खूप मेहनत घ्यावी लागली. पण डोंट वरी, आपलं स्वप्न आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. नाही, तसं नाही. माझ्या अस्वस्थपणाचं कारण जरा वेगळं आहे. म्हणजे? अभि, मी प्रेग्नंट आहे. काय? हे बघ अभि, आय एम सॉरी. मला माहितीये की आपलं असं ठरलं होतं की बिझनेस सेट होईपर्यंत ह्या गोष्टीचा विचार पण नाही करायचा. पण एक आय एम सॉरी. एक मिनिट. तू काय म्हणालीस आता? आय एम सॉरी. तू काय म्हणालीस शमी आता? हेच की मी प्रेग्नंट आहे. पण आय एम सॉरी. आपण म्हणजे सगळ्या गोष्टी, हे बघ अभि, मला माहितीये की माझे, अगं हे कधी, म्हणजे तसं नाही. पण तू एक काम कर, तू बस इथे. हे बघ आता तू काय झालंय? तू खुश तर आहेस ना? मला नाही कळत रे. मला थोडं टेन्शन आलं. अगं तू वेडी आहेस का शमिका? अगं मी बाप होणार आहे. बाप. येस अभि, अरे तू मला किती आनंदी केले तुला माहिती नाही. वेडे मी चिडलोय असं काय म्हणतेस? तू खरंच खुश आहेस? अगं म्हणजे बरं बघ, हे बघ आता तू, तुला माहिती नाही तू मला किती स्पेशल गिफ्ट दिलंयस. तुला माहित नाही मला किती टेन्शन आलं होतं. मी म्हटलं तू काय विचार करशील किंवा चिडशील. तू वेडी आहेस का? टेन्शन कसला? तू मला आज किती आनंदी केलीस तुला कल्पना नाहीये. आता मी फक्त आपल्या बाळाची वाट बघतोय. आपलं बाळ येईल नवीन स्वप्न घेऊन. मला खूप भीती वाटली होती. मला वाटलं होतं की तुला खूप राग येईल किंवा जे काही. तू वेडी आहेस का? बाप होणार आहे. बाप. तू खरंच खूप खुश आहेस ना? हो. मी पण खूप खुश आहे खरंच अभि. आता बघ तू, आता आपल्या आयुष्यात ना सगळे सुखाचे क्षण येणार आहे जे देवाने आपल्यासाठी खूप जपून ठेवलेत. आणि तू आता अजिबात काळजी करू नकोस. आपलं हे मॅगझिन आहे ना, ते सुद्धा नक्की पॉप्युलर होणार. आपण नक्की जिंकू, मला पूर्ण खात्री आहे. आय लव्ह यू शमिका. जय, तू फ्रेश होऊन घे, मी तुला जेवायला वाढते. जेवण करून आलोय मी. माझ्या पर्सनल आयुष्यात नाक खुपसायची काय गरज आहे?
फालतूगिरी कुठली? अरे एवढं चिडायला काय झालं जय? त्यात लपवण्यासारखं काय आहे? कमॉन जय, आय एम युअर वाईफ. तुला ना मी शेवटचं सांगतो, ओके? माझ्या पर्सनल आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही. आता माझ्यापासून आहे ना 4 हात दूरच थांब. मोबाईल चेक करते युजलेस कुठले. म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला उद्या सकाळी स्टोर रूम मध्ये जाऊन जयचं सामान चेक करावं लागेल. तिथे नक्कीच काहीतरी सोन्याशी रिलेटेड गोष्टी सापडतील. आय विश माझा डाऊट खोटा ठरावा. पण जर ते खरं असेल तर मला जयला ह्याचा जाब विचारावाच लागेल. अगो नको गो, मी करते. दुखतात ना पाय. खूप खूप करतेस गो माझ्यासाठी तू. राहू दे, मी करते. सुभाष कुठे गेलाय गो? अहो ते प्रिन्सिपल आले होते ना, त्यांनी भेटायला बोलवले कॉलेजमध्ये म्हणून गेलेत. मीटिंग आहे काहीतरी त्यांची. बहुतेक काहीतरी होईल असं वाटतंय मला आता. बरं झालं ग बाई, एकदाच गंगेत घोडं आलं. खरंच एकदा ते कॉलेजमध्ये जायला लागले ना की खूप खुश राहतील ते. खरं आहे तुझं. अरे काय खुसूर फुसूर चालली तुमची? हा तेच सांगायला आलोय. ही सांगेलच ते. मी काय सांगणार, तू सांग ना. अगं मी म्हणजे काय, तू सांगितलं काय? मी सांगा ना. अगो सांगा तरी, काय झालं ते? हा अभि, अरे काय आहे, सांग ना पटकन. मीच का? ते काय नाही म्हणजे आई, तू आजी होणार आहेस आणि आजी तू पणजी. अरे काय सांगतोस काय? अरे बापरे. अगो काय? वहिनी तुला बाळ होणार आहे? हा म्हणजे अभ्या तू बाबा होणार आहेस? अरे अभ्या क्या बात है, क्या बात है अभ्या. केवढी आनंदाची बातमी दिली तू. अभिनंदन वहिनी. अगं किती छान बातमी दिलीस. मी इतकी वाट बघत होते ना या दिवसाची. खरंच इतका 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 आनंद झालाय मला ना. खरं आहे ग बाई. मी पण आता काका होणार आहे. धमाल येणार आहे. आपल्या घरात एक छोटस बाळ अजून शोले ग. आणि हे बघ, आता स्वतःला सांभाळायचं, जपायचं स्वतःला, कळलं ना? हा, खाण्यापिण्याकडे लक्ष दे जरा आता. त्या बाळाचं पण संगोपन करायचंय ना व्यवस्थित. मग आणि विभा, आता तिला काम सांगत जाऊ नकोस, स्वतः कर. तिला काय हवं नको बघत जा. हा, हो तुम्ही नका काळजी करू. हो काय नाही, आम्ही घेऊ आमची काळजी. आय मीन ती काळजी घेईल. बरं चला मी पळतो आता. मॅगझिनचा काय रिपोर्ट आहे मार्केटमध्ये, मला जाऊन बघायला हवा. अरे बाप रे, मला सुद्धा माझ्या नाटकाचं उद्याच्या प्रयोगाचं खूप टेन्शन आलंय. अरे कसलं टेन्शन घेतोस? इतकी छान गोड बातमी सांगितलीयस, आता सगळं छान होणार आहे बघ. होईल सगळं चांगलं. पण आणि अभिजित, काल तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तुमची आयडिया अंमलात आणणार आहे. सो विश मी गुड लक. ओ चल चल, ऑल द बेस्ट. मस्त. चला. आणि हो मला उशीर होतोय नाटकाला जायला. मी पळतो पटकन. बाय बाय बाय. अरे जा काय, मी पण थांब, मी तुला सोडतो रे. 1 सेकंड, मी आवरतो पटपट. ठीक आहे, काळजी घे. बाय. अगं कशी ग माझी सोनू. कधी कळलं पण तुला? लाजते बघ. डॉक्टरला वगैरे दाखवायला जाऊया. हा
तर जयचे कपडे आहेत. सोनियाच्या गोष्टी ह्यात नक्की मिळतील. टेप रिकॉर्डर. हा तर मम्माचा आवाज आहे. ती कोणाशी बोलतेय आणि तिचा आवाज घाबरल्यासारखा का वाटतोय? काय झालं असेल तेव्हा? मला शमिकालाच विचारायला पाहिजे. मला ताबडतोब तिला सांगायला पाहिजे. कदाचित तिला ह्यातलं काही माहित असेल. शमिका, आता काही गोष्टींचं पथ्य पाळायचं बरं का. म्हणजे जे गरम पदार्थ असतात ना ते नाहीच खायचे. पपई, आंबा, खजूर ह्या गोष्टी खायच्या नाहीत. खाण्यापिण्याचं पथ्य नीट पाळावं लागेल, काळजी घ्यावी लागेल. हो आई, मी एक पुस्तक आणलं कालच, गरोदर स्त्रीचे आहार आणि आरोग्य विशेष. आमच्या वेळी नव्हते बाई याची पुस्तकं बिस्तकं. आम्हाला आमच्या सासूबाई सांगायच्या, आई सांगायची, ते आम्ही ऐकायचं. आणि काही खास खावंसं वाटलं ना तर जरूर सांगायचं, मी करून देईन तुला. माधुरीच्या वेळेस ना मला आंबट वरण खायची फार इच्छा व्हायची. जवळजवळ रोज तेच करायची मी. मग ह्यांची व्हायची पंचायत, रागवायचे. हो की नाही सासूबाई? आठवतंय बरं मला. आणि हो, आता जरा हलगर्जीपणात बंद करा. जड सामान उचलणं, वाकून सगळी कामं करणं, हे सगळं टाळायला हवंय आता. कळलं ना? हो, ताण पडेल असं काहीही काम करायचं नाही. नाही. हो आजी, तुम्ही म्हणाल ते सगळं फॉलो करीन मी. आणि रात्री अपरात्री झोपेतनं उठायची सवय करून घ्या आता. बाळणपणात खूप उठायला लागतं असं, कारण त्याची नको सवय करून घ्यायला, त्यांना आधीच सवय आहे त्याची. हो ना ग? अभिजितच्या वेळेला ना रात्रभर जागा लागायचं, अजिबात झोपायचा नाही तो. आई, मी आमटी करून घेते मग. हा. शमिकाबाई, आता तुम्ही आराम करायचा, स्वयंपाक करायचा नाही. स्वयंपाकाची जबाबदारी माझी. अहो आई, पण डॉक्टर म्हणाले की घरातली लहान सहान कामं केलीत ना तरी चालेल. आता डॉक्टरांचं काही ऐकायचं नाही, आमचं ऐकायचं. काय ग? हो. बरं, तुम्ही दोघी बसा, आमटीचं मी बघते. हॅलो. हा अभि, काय रिपोर्ट कळला का मार्केटमधनं? नाही, मी पण त्याचीच वाट बघतोय सध्या. बरं ऐक ना शमिका, आय लव्ह यू. हे काय, तुझं नाही प्रेम माझ्यावर? अरे ऑफकोर्स आहे. ओ अच्छा, म्हणजे तुझ्या आजूबाजूला कोणीतरी असणार. चला. काय ना शमिका, तुझ्यामध्ये एवढेही गट्स नाहीत की आपल्याच नवऱ्याला आपल्याच घरून ऍटलीस्ट फोनवर तरी आय लव्ह यू म्हणावा.
काय उपयोग नाही ग, मला साधं लव्ह यू म्हणू शकत नाही. नॉट फेअर. झालं सुरू आता यांचं. चला आपण निघूया. ऐक हॅलो. मी कोणालाच घाबरत नाही, कळलं ना. लव्ह यू टू. अरे बापरे, तू तर सुरूच झालीस. ओ अच्छा, तुला काय वाटलं मला काही कळत नाहीये, तुझ्या आजूबाजूला कोणी नाहीये ते? त्यात काय डेअरिंग नाही का? मी म्हटलं ना तुझ्यामध्ये गट्सच नाहीये. हो का? कर कर हा, आता तुम्हाला अंडर एस्टिमेट कर. नाही नाही, मला माहितीये तू जेम्स बॉन्ड आहेस, पण काय अभि. शमी, एक काम कर ना, मला आपल्या होणाऱ्या बाळाचा आवाज ऐकायचा आहे. तू जरा फोन पोटाला लाव ना. भेडायस का? नाही शमी, प्लीज 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 प्लीज, माझ्यासाठी. अभि, अरे आता कसा येणार त्याचा आवाज? मला नाही माहिती, मी सांगतोय तेवढं कर फक्त. प्लीज एकदा प्लीज प्लीज प्लीज. वेडा कुठला. एक मिनिट थांब. तुला माहितीये आपलं बाळ काय म्हणत होतं? काय? मला म्हणालं, बाबा मी लवकर येणार आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येणार आहे. बरं, आता खूप झालं हा प्रेम, कामं करूया आता आपण. ए शमी, तू जरा बोल ना माझ्याशी थोडा वेळ प्लीज. अभि नाही. प्लीज थोडा वेळ बोल ना. बरं ऐक, मॅगझिनचा काय रिपोर्ट येतोय मला नक्की कळवायचं, ठीक आहे? मी वाट बघते. मला नक्की खात्री आहे खूप छान होणार आहे सगळं. बरं चल, ठेवू मी फोन आता. बाय बाय. ओके, लव्ह यू. बाय बाय. वेडा कुठला. ती ऐक, सगळं मी सांगितल्याप्रमाणेच करा. हा, मी सांगितल्याप्रमाणेच सगळ्या गोष्टी करा. स्वतःची अक्कल वापरू नका, एकाचं दोन होतील. ठरलं? संध्या, हा, कसला पाडू प्लॅन आहे यारा. मग तू काही टेन्शन घेऊ नकोस, आम्ही आहोत ना. काय साल्यानो, म्हणूनच भीती वाटते मला. हे पण मला टेन्शन आलं यार, ती हो म्हणेल ना मला. अरे टेंशन नहीं लेने का यार, सब कुछ प्लान के हिसाब से ही होगा. नक्की ना? नक्की. दे टाळी. अरे काय चाललंय तुमचं इथे? काय करताय? चला तिकडे स्टेजवर प्रोग्राम सुरू सुद्धा झाला, कळतंय का तुम्हाला? ते तोंडातलं बोट काय करत होता तुम्ही इथे आधी? सांगा मला. काय नाही, इथे जरा साऊंडचा प्रॉब्लेम होता म्हणून मी ह्याला पाठवलं. ह्याला उशीर झाला म्हणून हा आला, आणि आता मी येऊन पाहिलं तर साऊंडचा प्रॉब्लेमच नाहीये. अरे पण मला एक गोष्ट सांगा, माईक जर स्टेजवर आहे तर तुम्ही इकडे काय साऊंड चेक करताय? हेच मी यांना सांगत होतो. असं कुठे बोलला होता तू? बरं ठीक आहे. बरं रिया, तू तुझे वाक्य पाठ केलेस का? हो, झाले. ऐन वेळेला नेहमी माती खायची सवय तुला, तेवढं एक वाक्य विसरू नको. अजिबात फंबल व्हायचं नाही. ह्यांना सांगू. चंदू, हो हो हो, कळतंय मला सगळं. मी डायलॉग विसरत होते, आता मी नाही विसरणार आहे. आज Very good. फायनल आहे आपली आणि आपणच जिंकणार आहोत, कळलं? म्हणजे काय? बरं चला, आता मी निघूया. हा निघा, जा चला, all the पटकन best. जा, चल, सगळी bye, bye, तयारी bye. करा, नीट बघा सगळं. काय करत काय होते ही लोक इकडे? बहुतेक शोच्या टेन्शनमुळे ना वेड लागलंय या सगळ्यांना. अश्वती. हॅलो. हॅलो शमी, हे बघ ऐक, मला तुला अर्जंटली भेटायचंय. हो, मला सुद्धा तुला भेटायचंय. पण काय झालं, तुझा आवाज इतका असं काळजीतला का वाटतोय? काय झालंय? काय सगळं ठीक आहे ना? शमी, मी तुला फोनवर काहीच नीट सांगू नाही शकत. शमी, माझ्या हाती एक खूप मोठी गोष्ट लागली आणि ते काय आहे ते मला काहीच कळत नाहीये नक्की. ओके ठीक आहे. आणि मला सुद्धा तुला एक न्यूज द्यायची. भेटूया मग आपण. कधी? आज संध्याकाळी? ओके, आपण आजच संध्याकाळीच भेटू मग. हो चालेल. बरं ऐक, हे बघ, काही असेल तरी काळजी करू नको. आय होप सगळं नीट असेल. हो ठीक आहे. बाय, टेक केअर.